नमस्कार, मी प्राजक्ता आणि स्वागत आहे तुमचं प्राजक्ताज होमस्टाईल कुकिंगमध्ये. गुढीपाडवा हा महाराष्ट्रातील महत्त्वाचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. म्हणूनच आज आपण गुढीपाडवा स्पेशल थाळी बनवणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात आधी मटकीची आमटी बनवणार आहोत. त्यासाठी इथे मी अर्धी वाटी मोड आलेली मटकी घेतलेली आहे. आता ही आपण भाजून घेऊया. भाजून घेतल्यामुळे मटकीचा कच्चा वास निघून जातो. मटकी भाजून झालेली आहे. आता आपण ही प्लेटमध्ये काढून घेऊया. आता आपण मटकी फोडणी घालून घेऊया. त्यासाठी पॅनमध्ये तेल घालून घ्यायचं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, थोडीशी चिरलेली कोथिंबीर, 3 ते 4 वाटलेल्या लसणाच्या पाकळ्या घालून घ्यायच्या आहेत आणि एक बारीक चिरलेला कांदा घालून घेऊया आणि हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. कांदा मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. कांदा भाजलेला आहे. आता आपण यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो घालून घेऊया. टोमॅटो ही आपल्याला मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. टोमॅटो ही मऊ झालेला आहे. आता आपण यामध्ये भाजलेली मटकी घालून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता यामध्ये पाव चमचा हळद घालून घ्यायची आहे, पाव चमचा हिंग, 1 चमचा कांदा लसूण मसाला घालून घ्यायचा आहे, मीठ घालून घेऊया चवीप्रमाणे आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. शेंगदाण्याचं कूट घालून घेऊया 1 चमचा, कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता मटकीला उकळी येऊ द्यायची आहे आणि मटकीला उकळी आल्यानंतर आपण ती दुसऱ्या गॅसवर शिजायला ठेवून देऊया. मटकी शिजत आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया. इथे मी मुगाच्या डाळीचं वरण बनवण्यासाठी अर्धी वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे. ती स्वच्छ धुवून घेते. डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे. त्यामध्ये आता आपण बारीक चिरलेला एक टोमॅटो घालून घेऊया. 1 किंवा अर्धाही वापरू शकता तुम्ही. पाव चमचा हळद आणि पाव चमचा हिंग घालून घ्यायचा आहे आणि अर्धी वाटी मी तांदूळ घेतलेला आहे. तांदूळ ही स्वच्छ धुवून घेऊया आणि त्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे. मीठ आणि पाणी घालून घेतलेलं आहे आणि डाळ आणि तांदूळ आता कुकरमध्ये ठेवून घेऊया. कुकरचं झाकण लावून घेऊया आणि कुकर होत आहे तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया. मटकीची आमटी आपली तयार झालेली आहे. बघू शकता अगदी व्यवस्थित मटकी झालेली आहे. खूप छान दिसत आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि बाकीची तयारी करून घेऊया. आता आपण काळ्या पावट्याची डाळ आहे त्याची उसळ बनवणार आहोत. त्यासाठी मी डाळ इथे शिजवून घेतलेली आहे. उसळ फोडणी टाकण्यासाठी पॅनमध्ये तेल घालून घ्यायचं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे आणि 5 ते 6 चेचलेल्या लसणाच्या पाकळ्या, थोडीशी कोथिंबीर आणि एक बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे आणि कांदा मऊ होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. कांदा मऊ झालेला आहे. आता त्यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो घालून घेते आणि पाव चमचा हिंग घालून घ्यायचं आहे आणि टोमॅटो मऊ होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. टोमॅटो मऊ झालेला आहे. आता आपण यामध्ये अर्धा चमचा कांदा लसूण मसाला घालून घेऊया. मीठ घालून घ्यायचं आहे चवीप्रमाणे आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. या उसळला जास्त मसाले नाहीत लागत. आता यामध्ये आपण शिजवलेली पावट्याची डाळ घालून घेणार आहोत आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून झालं की यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर आपली उसळ बनून तयार झालेली आहे. आता गॅस बंद करून घेऊया आणि पुढची तयारी करायला घेऊया. आता आपण बटाट्याची भाजी बनवणार आहोत. त्यासाठी पॅनमध्ये तेल घालून घेऊया. तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालून घ्यायची आहे. 6-7 कढीपत्त्याची पाने घालून घेऊया आणि एक लांबडा चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे.
आणि कांदा मऊ होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे. कांदा मऊ झालेला आहे. आता यामध्ये आपण अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट, अर्धा चमचा हिरव्या मिरचीची पेस्ट आणि पाव चमचा हिंग घालून 2-3 मिनिट भाजून घ्यायचं आहे. आलं लसूणचा आणि हिरव्या मिरचीचा कच्चा वास निघून जाईपर्यंत. 2-3 मिनिट मी व्यवस्थित भाजून घेतलेला आहे. आता यामध्ये अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आहे. मीठ चवीप्रमाणे घालायचं आहे आणि अर्धा चमचा साखर घालून घ्यायची आहे. साखर घातल्यामुळे भाजीला चव खूप छान लागते आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया. मिक्स करून झालं की यामध्ये आपण 2 ते 3 उकडून घेतलेले बटाटे आहेत, मी हे बारीक चिरून घेतलेले आहेत, ते घालून घेऊया. आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता यावरून कोथिंबीर घालून घ्यायची आहे बारीक चिरलेली आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि आपली बटाट्याची भाजी ही बनवून तयार झालेली आहे. बघू शकता एकदम मस्त दिसत आहे. आता आपण वरण बनवून घेणार आहोत. त्यासाठी कढईमध्ये तेल घालून घेऊया. त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, 2-3 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, 3-4 लसणाच्या पाकळ्या ठेचलेल्या आणि 5 ते 6 कढीपत्त्याची पाने आणि कोथिंबीर घालून 1 मिनिट भाजून घ्यायचं आहे. आता यामध्ये पाव चमचा हिंग आणि अर्धा चमचा हळद घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि यामध्ये शिजवलेली जी मूग डाळ आहे ती घालून घ्यायची आहे. मीठ घालून घेऊया चवीप्रमाणे आणि कोथिंबीरही घालून घ्यायची आहे आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून वरणला उकळी येऊ द्यायची आहे. वरण ही आपलं तयार झालेलं आहे. एकदम खमंग फोडणी बसलेली आहे वरणाला, त्यामुळे मस्त झालेला आहे. आता आपण मसाले भात बनवायला घेऊया. मसाले भातसाठी मी कुकरमध्ये तेल घालून घेतलेलं आहे. त्यामध्ये 3 लवंगा, 1 वेलची, 1 इंच दालचिनी आणि 2 तमालपत्री घेतलेली आहेत, ती घालून घेऊया. 1 चमचा जिरे घालून घेऊया आणि कढीपत्त्याची 7 ते 8 पानं घालून घ्यायची आहेत. 1 मिनिट हे भाजून घ्यायचं आणि यामध्ये मी 1 बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे, तो घालून घेते. कांदा मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. यामध्ये आपण सगळ्या भाज्या घालून घेऊया. भाज्यांमध्ये मी इथे बटाटा थोड्याशा मोठ्या फोडी करून घेतलेल्या आहेत, टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे, गाजर बारीक चिरून घेतलेला आहे आणि थोडासा कॉलीफ्लॉवर बारीक चिरून घेतलेला आहे. ह्या सर्व भाज्या आपण एकत्र घालून घेऊया. आता यामध्ये अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घालून घ्यायची आहे, अर्धा चमचा हिंग घालून घ्यायचं आहे आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि 1 मिनिट ह्या भाज्या भाजून घ्यायच्या आहेत. भाज्या व्यवस्थित भाजलेल्या आहेत. आता यामध्ये 1 चमचा बिर्याणी मसाला किंवा गरम मसाला घालून घ्यायचा, पाव चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट आणि 1 चमचा धनेपूड घालून घ्यायची, मीठ घालून घ्यायचं आहे चवीप्रमाणे आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून झालं की यामध्ये 2 चमचे ओलं खोबरं घालून घ्यायचं. ऑप्शनल आहे, नाही घातलं तरीही चालेल, पण ओल्या खोबऱ्यामुळे चव छान लागते भाताला. आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता यामध्ये मी अर्धी वाटी धुतलेले तांदूळ घेतलेले आहेत, ते घालून घेऊया. व्यवस्थित तांदूळ भाजून घ्यायचे आहेत 2 ते 3 मिनिट. तांदूळ व्यवस्थित भाजून घेतले की भात खूप छान होतो. आता यामध्ये गरम केलेलं पाणी घालून घ्यायचं. पाणी नेहमी गरम करूनच घालायचं, म्हणजे भात छान शिजतो. कोथिंबीर घालून घेऊया वरून थोडीशी. अर्धा चमचा तूप घालून घ्यायचं. तूप घातल्यामुळे भात छान मऊ शिजतो. हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता झाकण लावून घेऊया आणि भात शिजत आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करायला घेऊया. बनवण्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊया. 2 कैऱ्या घेतलेल्या आहेत, साल काढलेली आहे याची आणि कडक कैरी घ्यायची आहे आपल्याला. 1 वाटी गूळ चिरून घेतलेला आहे, अर्धा चमचा वेलची पूड, अर्धा चमचा सेंधव मीठ आणि अर्धा चमचा साधं मीठ घेतलेलं आहे. चला तर मग बनवायला सुरुवात करूया. आता ह्या कैरीच्या फोडी करून घ्यायच्या आहेत आपल्याला. कैरी आपण चिरून शिजवून घेणार आहोत, त्यामुळे कैरी लवकर शिजली जाते. तुम्ही तशीच कैरी सालीसहित शिजवून नंतर त्याचा गर काढला तरीही चालतो. आता ह्या कैरीच्या फोडी आहेत त्या आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत. त्यासाठी मी या फोडी सगळ्या पातेल्यामध्ये घालून घेते.
आणि यामध्ये पाव ग्लास पाणी घालून घेते आणि हे कैरी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. त्यासाठी कुकरमध्ये हे पातेलं ठेवून फक्त 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. 2 शिट्ट्यामध्ये कैरी व्यवस्थित शिजते. बघा, कैरी एकदम व्यवस्थित शिजलेली आहे. आता ही कैरी आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायची आहे आणि मगच पुढची प्रोसेस करायची आहे. कैरीचा गर पूर्ण थंड झालेला आहे. आता आपण कैरीचा गर आणि गूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया आणि हे 2 ते 3 मिनिट व्यवस्थित बारीक करून घेऊया. 1 वाटी कैरीचा गर होता, त्यासाठी मी 1 वाटी गूळ घेतलेला आहे. पण कैरी जर जास्त आंबट असेल तर 1 वाटी गरासाठी तुम्ही 1.5 वाटी गूळ घ्या. बघा, गूळ एकदम व्यवस्थित मिक्स झालेला आहे, पूर्णपणे विरघळलेला आहे आणि कलरही याचा बदललेला आहे. आता आपण हे एका बाउलमध्ये काढून घेऊया. तर यामध्ये मीठ घालून घेऊया, सेंधव मीठ घालून घेऊया आणि वेलची पूड घालून घ्यायची आहे आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया. कैरीचं पन्हं बनवण्यासाठी लागणारं मिश्रण तयार झालेलं आहे. तर आता आपण पन्हं बनवायला घेऊया. त्यासाठी ग्लासमध्ये 5 चमचे हे पन्ह्याचं मिश्रण घालून घेते मी आणि यामध्ये थंड पाणी घालून घ्यायचं आहे. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. कैरीचं पन्हं बनवून तयार झालेलं आहे. बघू शकता, एकदम मस्त दिसत आहे आणि चवीलाही अप्रतिम लागतं. आंबे डाळ म्हणजेच कैरीची डाळ बनवण्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊया. इथे मी अर्धी वाटी हरभरा डाळ 4 ते 5 तास पाण्यात भिजत घातली होती. भिजून ती 1 वाटी झालेली आहे. त्यासाठी अर्धी वाटी खिसलेली कच्ची कैरी घेतलेली आहे. 1 वाटी डाळीसाठी अर्धी वाटी कैरी घ्यायची. पाव वाटी ओलं खोबरं खिसलेलं, छोटा आल्याचा तुकडा, 2 हिरव्या मिरच्या, 4 ते 5 कढीपत्त्याची पाने, बारीक चिरलेली कोथिंबीर, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, पाव चमचा हळद, पाव चमचा हिंग, 1 चमचा साखर आणि चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे. सगळ्यात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची आणि आलं घालून घेऊया. डाळ, खोबरं घालायचं आहे ओलं, अर्धं खोबरं आत्ता घालायचं आहे आणि अर्धं नंतरसाठी ठेवायचं आहे. कैरी घालून घ्यायची आहे. कैरी ही आपण अर्धी आत्ता घालणार आहोत आणि अर्धी नंतर मिक्स करणार आहोत. साखर घालून घेऊया आणि मीठ चवीप्रमाणे. साखर घातल्यामुळे आंबे डाळीची चव खूप छान लागते. आणि आता हे मिक्सरला आपण जाडसर वाटून घेणार आहोत. जास्त बारीक नाही करायचं, 1-2 वेळा मिक्सर बंद चालू करून बारीक करून घ्यायचं. बघा, इथे मी डाळ बारीक करून घेतलेली आहे, जाडसर वाटलेली आहे, एकदम ही बारीक पेस्ट नाही केली डाळीची. आता हे आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया. आता हे डाळीचं मिश्रण बाउलमध्ये काढलेलं आहे. आता यामध्ये आपण राहिलेलं जे खोबरं होतं ते घालून घेणार आहोत. कैरीही घालून घ्यायची आहे. डाळ वाटत असताना त्यामध्ये कैरी आणि खोबरं मिक्स करून घेतलं तर डाळीचीही चव वाढते. हे सर्व आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया. व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे. आता यामध्ये आपण घालण्यासाठी फोडणी तयार करून घेऊया. त्यासाठी पॅनमध्ये 1 चमचा तेल घालून घ्यायचं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी घालून घ्यायची आहे. मोहरी व्यवस्थित तडतडली की त्यामध्ये जिरे घालून घ्यायचे आहेत. कढीपत्ता, हिंग, हळद घालून घ्यायची. गॅस बंद करून घ्यायचा आहे आता आणि हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि ही फोडणी आता आपण डाळीवरती घालून घ्यायची आहे. कोथिंबीर ही घालून घ्यायची आहे आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर आपली आंबे डाळ तयार झालेली आहे. बघू शकता, एकदम मस्त आणि खमंग आंबे डाळ बनून तयार आहे. आता पुरी बनवण्यासाठी आपण कणिक मळून घेऊया. त्यासाठी 2 वाटी गव्हाचं पीठ घालून घेते. मीठ घालून घ्यायचं आहे चवीप्रमाणे आणि पुरीची कणिक मळून घ्यायची, घट्ट कणिक मळून घ्यायची आहे. पुरीची कणिक मळून तयार झालेली आहे. थोडंसं तेल लावून घेते आणि कणिक अशी थोडा वेळ ठेवून देऊया आणि तोपर्यंत आपण आमरस बनवायला घेऊया. तर सगळ्यात आधी आंब्याच्या साली काढून घेऊया. इथे मी आंब्याच्या साली काढून घेते. आंब्याच्या साली काढून झालेले आहेत. आता आपण सुरीने याचा गर काढून घेऊया. सर्व गर व्यवस्थित मी काढून घेते. बघू शकता, आंब्याचा गर मी इथे काढून घेतलेला आहे आणि कोईचाही गर मी बाउलमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये काढून घेतलेला आहे. आता आपण यामध्ये अर्धी वाटी साखर घालून घेऊया. साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्तही करू शकता आणि हे पाणीही यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि हे सर्व आपण मिक्सरला बारीक करून घेऊया.
तर इथे आपला आमरस बनून तयार झालेला आहे. तो मी बाउलमध्ये काढून घेते आणि यामध्ये तुम्ही सुंठ पावडर, वेलची पावडर हे तुमच्या आवडीनुसार घालू शकता. आता आमरस तयार झालेला आहे. आता आपण पुढची तयारी करायला घेऊया. तर आपण आता आम्रखंड बनवणार आहोत. त्यासाठी इथे मी दही रात्रीच कपड्यामध्ये बांधून ठेवलं होतं आणि त्याचा असा चक्का बनवून घेतलेला आहे घरीच. तर 1 वाटी चक्का झालेला आहे. अगदी व्यवस्थित चक्का तयार होतो तुम्ही रात्री दही बांधून ठेवलं की. आणि हा चक्का आता आपण फेटून घेऊया. असं विस्कच्या साहाय्याने चक्का फेटून घ्यायचा म्हणजे गुठळ्या वगैरे अजिबात राहत नाहीत. चक्का फेटून झालेला आहे. आता यामध्ये आपण अर्धी वाटी पिठी साखर घालून घ्यायची आहे. केसरचं दूध करून घेतलेलं आहे ते घालून घेऊया आणि पाव चमचा वेलची पूड करून घेतलेली आहे तीही घालून घ्यायची आणि व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून झालं की यामध्ये आता आमरस घालून घ्यायचा आहे. अर्धी वाटी आमरस घेतलेला आहे मी 1 वाटी चक्क्यासाठी आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया. बघा आम्रखंड तयार झालेला आहे. आता यामध्ये बारीक चिरलेले ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे. तुम्हाला आवडतील ते ड्रायफ्रूट्स तुम्ही घालू शकता आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. एकदम मस्त आम्रखंड बनवून तयार झालेला आहे. एकदम चविष्ट झालेला आहे. आता आपण सलाड बनवायला घेऊया. त्यासाठी बाउलमध्ये बारीक चिरलेलं गाजर, काकडी, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, काळं मीठ पाव चमचा, साधं मीठ चवीनुसार आणि अर्धा चमचा लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया. क्विक सलाड बनवून तयार झालेला आहे. आता आपण भजी बनवायला घेणार आहोत. त्यासाठी बाउलमध्ये लांबडा चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे. त्यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद, अर्धा चमचा ओवा, बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया. हातानेच मिक्स करते म्हणजे एकदम व्यवस्थित मिक्स करता येईल आणि त्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे चवीप्रमाणे. मिक्स करून झालं की यामध्ये बेसन घालून घ्यायचं आहे अर्धी वाटी. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि लागेल तेवढं थोडंसं पाण्याचा वापर करून पीठ मळून घ्यायचं. तुम्ही यामध्ये बेकिंग सोडाही घालू शकता हवा असेल तर. आणि आता आपण भजी बनवायला घेऊया. तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये भजी सोडून घेऊया. एकदम मीडियम फ्लेमवर आपण छान क्रिस्पी होईपर्यंत भजी तळून घेणार आहोत. भजी तयार झालेली आहेत. आता आपण ही प्लेटमध्ये काढून घेऊया. बघू शकता एकदम मस्त भजी झालेली आहेत. आता आपण याच तेलामध्ये तळणही तळून घ्यायचं आहे. कुरवडी तळून घेते मी. तर आपलं तळणही तळून तयार झालेलं आहे. आता आपण पुरी बनवायला घेऊया. थोड्याशा जाडसर पुऱ्या लाटायच्या म्हणजे त्या व्यवस्थित फुगल्या जातात. प्लेटमध्ये काढून घेऊया आणि बाकीच्याही मी पुऱ्या लाटून घेते. बघू शकता थोड्याशा पुऱ्या मी लाटून घेतलेल्या आहेत. आता आपण ह्या तळायला घेऊया. पुरी तळताना तेल गरमच हवं. मग तुम्ही मीडियम गॅसवर तळू शकता म्हणजे छान पुरी फुगते. बघू शकता एकदम मस्त रंग आलेला आहे पुरीला. सगळ्या पुऱ्या मी तळून घेते. बघा एकदम मस्त पुऱ्या तयार झालेल्या आहेत. आणि याचबरोबर आपली गुढीपाडवा स्पेशल थाळी बनून तयार झालेली आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हीसुद्धा या गुढीपाडव्याला ही थाळी नक्की बनवून बघा आणि कशी झाली हे सांगायला विसरू नका. आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.